So hey guys, this beautiful day starts with you people. तर नवीन दिवस, नवीन सुरुवात and this is day 2 in नाशिक. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वेगळे जागा जिथे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत मामा मम्मी सोबत आणि मम्मी डॅडी पण आता येत आहेत. आम्ही तर मस्त रेडी होऊन झालो. कशासाठी? फोटोज काढण्यासाठी. आता मस्त आमच्या मागे तुम्हाला दिसत असेल मस्त झाड आहे फुलांचं. वाव किती ब्युटिफुल दिसतंय आणि मस्त हवा येते आणि मस्त आवाज येतो. आज नाशिकला अजून एक्सप्लोर करणार आहोत काही जागा जे आम्ही लास्ट टाइम आलेलो ते. प्लस आम्ही शिर्डीला पण जाणार आहोत. सो ट्राय करू, खूप काही गोष्टी करायच्या प्लॅन्स आहेत. तर लेट्स सी आज काय काय करता येत आहे आणि कंटिन्यू द ब्लॉग. सो गाईज, तर आता आम्ही निघालो आहोत पांडव लेणीसाठी जे आहे इथून 40 मिनिट्स लांब दाखवत आहे आणि ते नाशिक मधलं खूप चांगलं टुरिस्ट स्पॉट आहे. तर आता मला मामांनी सजेस्ट केलंय तिकडे जायचं. तर आता आम्ही ऑन द वे आहोत. मॅप लावलेला आहे आणि इकडे मस्त जाता सगळीकडे ग्रीनरी फुल आहे. आता आम्ही व्ह्यू एन्जॉय करत भेटूया तुम्हाला. आता आम्ही पोहोचलो आहोत पांडव लेणीच्या रोडसाठी आणि इथे आहे मस्त असा व्ह्यू आणि डोंगर आहे. बोला. विहार आहे इथे मोठा. ओके, गौतम बुद्धांचं. तर आता चला ते सर्वात पहिले बघूया. इकडे आपण पांडव लेणीमध्ये गौतम बुद्धांची स्मृती बघितली आहे. मम्मी डॅडी दोघे आतमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट स्पॉटवरती. आता आलो आहोत आपण रानवारा हॉटेलमध्ये आणि इकडे नाशिकमध्ये हे सर्व चिकन आणि व्हेजसाठी खूप स्पेशल आहे. तर आज आम्ही ट्राय करणार आहे इकडचं फूड. आता खूप ट्रॅव्हल केलं आहे आणि सकाळपासून लेट आलो आणि फार भूक लागली. तर तेच स्पॉटवरती लेट झालं. तर त्याच्यानंतर आता दुपारचे 3 वाजल्याने एवढी भूक लागली आहे. तर डॅडी मस्त आम्हाला रानवारा हॉटेलमध्ये घेऊन आले आणि कुकीला राग आलाय कारण का मी तिला बोलून नाही देत आहे. बोल, तुला काय बोलायचंय बोल. ॲटिट्यूड. सर्वात पहिले आलेला आहे आपला मटन सूप. कसा आहे डॅडी? तर चला आपण आता पहिल्या मटन सूप वरती तुटून पडूया. मी घेते ते दोघींनी. सो गाईज, तर आता आमचं झालं आहे जेवण आणि आता बाजूलाच एक समथिंग फार्म टाईप काहीतरी आहे. वावा असं उगवलं जातं आणि तिकडे फार मोठी जागा आहे. सो लेट्स सी आपण काय. सो गाईज, इकडे पेरूच्या वाडीमध्ये आम्ही आलो आहोत आणि इकडे फेमस यांची आईस्क्रीम डॅडी घेत आहेत आणि इकडे डॅडीने मस्त आईस्क्रीम आणली आणि इथे मसाला आहे. तर आता मसाला टाकून आम्ही खाऊ.
आहोत पेरूच्या वाडीमध्ये. जसं तुम्हाला पाठी दिसत आहे. सो इकडे पक्ष्यांचे वाडी सुद्धा असं म्हटलं जातं. इथे वेगळे वेगळे प्राणी ठेवले आहेत ज्यांना आपण फीड पण करू शकतो. बर्ड्स ठेवलेत आणि 9 इयर्स अबावच्या ह्यांच्यासाठी 100 रुपीज आहे लोकांसाठी. जे 9 to 3 years म्हणजे कमी आहेत त्या लोकांना 50 रुपीज. सो लेट्स एक्सप्लोर. अरे माझ्यासोबत चल ना. ये बरं मी नेते पण मी नेणार आहे तुला. कुकी ये इकडे डोळे बंद कर. अरे यार डोळे कुकी कशाला घाबरते. इकडे बघा इकडे आपले पॅरोट्स आहेत. किती सारे पॅरोट्स आहेत बघा. वाव ओ माय गॉड. आपलं नेक्स्ट बर्डचं नाव काय आहे. डायमंड डक. हे आपले स्पॅरोज आहेत आणि या स्पॅरोजने बघा कसं आपलं घर बांधलं आहे आणि कसे ते त्यांच्या घरातून बाहेर पडतात. आणि ह्या आपल्या कोंबड्या आणि या बघा डक्सला सोडलं आहे. जॅपनीज कोंबड्या आहे. हो हो ओके ओके. जॅपनीज हेन आहे. आणि आपला नेक्स्ट आहे गोल्ड फेजन. गोल्ड फेजन. सो गाईज तर दीदीने पकडला आहे. आणि ह्याचं नाव आहे इग्वाना. तिकडे बघ लिहिलं आहे 20 years पर्यंत जगतो. आणि याला मी पकडलंय. फार डेंजर वाली गोष्ट आहे भाई. काय ये कुकी घे. इट्स नॉट रिअल. हलतोय तो. सो गाईज आता मम्मी घ्यायला चालली आहे. हातावर घ्यायचं. आणि इकडे आपण डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्सला भेटू शकतो. बघा फोटो पण काढू शकतो. आणि मामांच्या डोक्यावरती बघा कसा बसलाय. मला भीती वाटते. बाई आतमध्ये बघा मम्मी रेडी सर्व. तिकडे बघ ते ब्ल्यू वाला बघ तू किती मोठा आहे. पाटली 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 बदक तिकडे आहे आणि इकडे बसून घाबरते. मी नाही घाबरत. दिसतंय ते. तो आता जो जस्ट मी पकडलेला तो सर्वात मोठा होता आणि त्याच्यापेक्षा पण मोठा हा इग्वाना आहे. त्याची शेपूट बघा. सो गाईज मला एकच पक्षी आवडला आहे. पक्षी नाही प्राणी. तो आहे टॉर्टॉइस भाई. रिस्पेक्ट टॉर्टॉइस भाई. विच टॉर्टॉइस इज दिस. अमेरिकन स्लाइडर टर्टल. बापरे 30 वर्ष राहतोय बघ. अमेरिकावरून आणलंय. बस हात लावायला भेटलं तर मज्जा. आणि हा पण चावला तर हा चावतो. याची बाईट इकडे गावात. बरं तुला एक चॅलेंज आहे गाईज. जर कुकीने इकडे उभा केला तर तुम्ही हर एक जण जो बघतोय तो एक एक लाईक ठोकणार. चलो चलो चलो. ये लवकर ये लवकर.
एक एक लाईक ठोकेंगे. 1 गाईज बघा चुकी हिम्मत करते एवढा तो त्याच्या जवळ थोडी राहायचं, इकडे राहायचं. डोकं टोचलं तर मला नाही टोचलं. इकडे उभी राहा, फक्त इकडे उभी राहिली की लाईक थोडस इकडे बघ. शकल देखो गाईज. अरे उभी राहा ना 1 मिनिट. Run. सोड भाई, आपला विषय हार्ड आहे. आपला विषय लय हार्ड आहे. Very good. Run. Very good. Here, डर के आगे जीतो. डर के आगे जीतो. गोल फिरा गोल फिरा गोल फिरा. त्याला पण पोच द्यायची. रंपम पोच. बाय 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 इमू. इमू बघा. सो अशा प्रकाराने आम्ही आमचा बर्ड सँच्युरीचं तिकीट वसूल केलेलं आहे आणि खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहेत जे तुम्ही आमचे बघितलेच असाल. गाईज, आपली डरपोक कुकी बसणार आहे बुल राईड मध्ये. नाव दर्श जाणार आहे आता. Run. Come on, Abe, come on. Come on, Abe, come on. Come on. Yay. Come on. Yes. इकडे गेम्स खेळतात. आम्ही बॉल आणि डॅडी हे जिंकले आणि दर्शू हे जिंकला. सो मी मामांना सजेस्ट केलंय खेळायला. आणि गाईज मामांनी स्पिनर जिंकलाय आणि आता दर्श हे वाली ऍक्टिव्हिटी करताय. 9 सो आता अभिराला चान्स आहे. तोपर्यंत पेरूची वाडी इकडेच कंप्लीट होती आहे. आय होप तुम्हाला आमच्यासोबत खूप मजा आली असेल. कसं वाटलं मामी? खूप छान एक्सपिरियन्स होता. गुजराती आहे आमची मामी. कसं गुजराती मध्ये बोला. एकदम सरस एक्सपिरियन्स होतो. હું म्हणेस की બધાને અહીંયા આવવું જોઈએ. तर आम्ही आमच्या गाडीच्या तरफ जात आहोत. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज.
ॲक्च्युली आता 5 जूनला ओपन झालेला आहे आणि लकीली आम्हाला तिकडे एंट्री भेटलेली आहे. दिस इज आवर फर्स्ट टाइम अँड दिस इज द लार्जेस्ट टनल विच इज कनेक्टेड बाय समृद्धी मार्ग.